कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विविध पक्ष संघटनांच्या वतीनं आज जाहीर पाठिंबा देण्यात आला। आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अजिंक्यतारा इथं झालेल्या कार्यक्रमावेळी हा पाठिंबा देण्यात आला। ओबीसी समाज संघटना, ब्लॅक पॅन्थर पक्ष, चर्मकार कल्याण फाउंडेशन, वंजारी समाज, माजी सैनिक संघटना आणि सुर्वेनगर इथले सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार कांबळे यांचा पाठिंबा देणाऱ्यांमध्ये समावेश आहे। यावेळी ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय सचिव दिगंबर लोहार, ब्लॅक पॅन्थर पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई, वंजारी समाजाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश मुंडे आणि सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली। कोल्हापुरातील सामाजिक वीण टिकवण्याबरोबरच महाविकास आघाडी सरकार सत्तेत यावं यासाठी पाठिंबा दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। देशात आणि राज्यात ज्या प्रकारे कारभार सुरू आहे ते पाहता वंचित बहुजन समाजातील जनतेला काँग्रेसशिवाय पर्याय नसल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी समाजातील सर्वच घटकांना समान न्याय देण्याचं जाहीर केलंय। कोणत्या समाजाची किती लोकसंख्या आहे हे माहिती नसेल तर योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होणार नाही। त्यामुळे जातनिहाय जनगणना करणार हे काँग्रेसनं यापूर्वीच आश्वस्त केलंय। सामान्य वंचित घटकांना आधार देण्याचं काम काँग्रेसनं केल्याचं त्यांनी सांगितलं। जात पडताळणीचे दाखले देताना ते कायम करण्यासाठी 3 वर्षांची मुदत घ्या, मात्र वडिलांना जातीचा दाखला मिळाला असेल तर मुलग्याला जातीचा दाखला मिळण्याकरता पुन्हा जात पडताळणीची सक्ती नको असंही त्यांनी सांगितलं। एक वेळ जातीचा दाखला दिला तर त्याची जात अंतिम आणि निश्चित करण्यात यावी यासाठी आमचं सरकार प्रयत्न करेल असंही आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। दरम्यान ज्या संघटना आणि पक्षांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला त्यांच्याप्रती आमदार सतेज पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी ओबीसी बहुजन पार्टीचे जिल्हाध्यक्ष एकनाथ कुंभार, धनगर समाजाचे नेते बबन रानगे, शिवाजी माळकर, विजय घारे, वंजारी समाज संघटनेचे दीपक सराटे, प्रकाश मुंडे, सुदर्शन जाधव, प्रकाश भांगे, माजी सैनिक संघटनेचे तानाजी चौगले, एकनाथ पाटील, हिंदूराव पाटील, साताप्पा कांबळे, सुरेश संखकोंड, ब्लॅक पॅन्थर पक्षाचे दयानंद कांबळे, प्रवीण निगवेकर, दीपक कांबळे, वैजनाथ कांबळे, चर्मकार कल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक यादव, आनंदा कराडे, जिल्हाध्यक्ष गोकुळ कांबळे आदी उपस्थित होते।